आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झालेला असून 67 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आंबेगाव पंचायत समिती कार्यालयात पार पडली। ही सोडत शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी तहसीलदार श्री संजय नागटिळक यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली। या आरक्षण सोडतीनंतर प्रत्येक गावातील नागरिकांचे लक्ष आता संभाव्य सरपंच उमेदवारांकडे वळले आहे। गावचे भवितव्य ठरवणाऱ्या या आरक्षणानुसार विविध गटातील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांनी ही संधी प्राप्त झालेली आहे। आरक्षणानुसार गटानुसार गावे पुढील प्रमाणे: अनुसूचित जाती महिला SC महिला नांदूर लवकी वाळुंजवाडी वळती भावडी, अनुसूचित जमाती ST रांजणी पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक आंबेगाव गावठाण, नागरिकांचा मागासवर्ग महिला OBC तांबडेमळा जाधववाडी काठापूर बुद्रुक चांडोली बुद्रुक कोळवाडी कोटमदरा मेंगडेवाडी लोणी निगडुसर, नागरिकांचा मागासवर्ग लाखणगाव टाकेवाडी काळेवाडी दरेकरवाडी महाळंगे पडवळ घोडेगाव एकलेहरे अवसरी बुद्रुक ठाकरवाडी शिरदाळे, सर्वसाधारण महिला पहाडदरा लांडेवाडी पिंगळवाडी कोलदरा गोनवडी तळेकरवाडी निघोटवाडी नागापूर भागडी खडकी वडगाव काशिबे पेठ चांदोली खुर्द शिंगवे शेवाळवाडी भराडी अवसरी खुर्द गावडेवाडी पिंगळवाडी तर्फे महाळुंगे साकोरे रानमळा थोरांदळे पारगाव तर्फे खेड, सर्वसाधारण पोंदेवाडी देवगाव कोरबंडी वडगाव पीर विठ्ठलवाडी वाळुंजनगर टावरेवाडी कळम धोंडमाळ शिंदेवाडी जवळी चिंचोडी चास नारोडी थुगाव जारकरवाडी गिरवली चिंचोली मांदळवाडी खडकवाडी कारेगाव। या आरक्षणामुळे अनेक गावात नवीन नेतृत्व पुढे येण्याची संधी निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत कुणाचा पारडा जड असणार आहे याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। 18 अनुसूचित जमातीसाठी आणि 18 जे काही अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे, तर याबाबत आपण ऑलरेडी याच्या मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेलंच आहे। त्या मी अनुसूचित जमाती आणि जमातीसाठी ज्या काही राखीव आहे त्या अगोदर मी उल्लेख करतो। पिंपरगणे कुशेरे बुद्रुक कोलतावडे आहुपे जांभोरी तळेघर कानसे गुहेखुर्द डिंबेखुर्द आंबेदरा आमुंडी गंगापूर खुर्द पंचाळेबू चपटेवाडी राजेवाडी पिंपळगाव तर्फे गोडाज गंगापूर बुद्रुक कोंडवळ हे आपले अनुसूचित जमाती खुला आणि अनुसूचित जमाती स्त्री साठी जे राखीव आहे त्या ग्रामपंचायती त्यांचं मी वाचन करत आहे। चिखली साल बोरघर गोहे बुद्रुक फलोदे पाटण सुपेधर महाळुंगे तर्फे घोडा फुलवडे डिंबे बुद्रुक पोखरी राजपूर ढाकाळे आसाने तिरपाड शिनोली माळी आणि फदारेवाडी आणि उगलेवाडी अशा ह्या आपल्या 36 पेसा ग्रामपंचायती आहेत। आता उर्वरित आपल्या ग्रामपंचायत मधून आपल्याला प्राधान्याने 2011च्या लोकसंख्येचा विचार करता विशेषतः आपण अनुसूचित जाती आणि जमातीचे पदनिर्धारण करताना आपण 2011च्या जनगणनेचा बेस ठरवून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला 3 ग्रामपंचायती देय आहेत आणि त्या 3 ग्रामपंचायती सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत। तर त्यामध्ये आपण अनुसूचित त्या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी आपण विचारात घेतोय। तर त्या टक्केवारीनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची
त्या ग्रामपंचायतमध्ये असणारी लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या अशी जर आपण टक्केवारी काढली तर उतरत्या क्रमाने विचारात घेता लोणी, अवसरी बुद्रुक, पारगाव तर्फे अवसरी, रान्नी, काठापूर, धामणी व इतर काही ग्रामपंचायती आहेत ज्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी त्यांना मागच्या पंचवार्षिक मध्ये कधी ना कधी अनुसूचित जातीची संधी मिळालेली आहे. आणि उतरत्या क्रमाने विचारात घेता ज्या ठिकाणी आज पाव येतो त्या ग्रामपंचायतला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव न झालेले आणि उतरत्या क्रमाने असा विचार करता आपल्याला पहिली ग्रामपंचायत मिळत आहे ती नांदूर, ज्याच्यामध्ये 5.5% आपल्या अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. त्याचप्रमाणे उतरता क्रम विचारात घेता पुढची ग्रामपंचायत आंबेगाव गावठाण ज्या ठिकाणी 4.8% टक्केवारी आहे आणि त्याच्या पुढची उतरत्या क्रमाने विचारात करता लौकी 4.7%. अशी आपली 3 ज्या ग्रामपंचायत नांदूर, आंबेगाव गावठाण आणि लौकी या आपल्या ज्या 3 ग्रामपंचायत आहेत त्या अनुसूचित जातीसाठी आपल्याला या राखीव होत आहे. आता 3 अनुसूचित जाती ज्या झालेल्या आहेत आणि आपलं महिलांचं आरक्षण 50% ठेवणं आवश्यक आहे. तर आता 50% 1.50 येत आहे. आता पद असल्या कारणाने ते आपल्याला पूर्णांकात ठेवणं अपेक्षित आहे. 3 पैकी आपल्याला 2 ठेवणं गरजेचं आहे. आणि योगायोगाने यांच्या पाठीमागचे जे प्रिसिडिंग इलेक्शन आहे तर त्याच्यामध्ये महिलांच सध्या कार्यरत सरपंच आहे. तर त्यामुळे आपल्याला या 2 ज्या काही ग्रामपंचायती आहेत 3 पैकी या 2 ग्रामपंचायतीचं निर्धारण करण्यासाठी आपल्याला ईश्वर चिठ्ठीचा उपयोग करावा लागेल. नांदूर, गावठाण आणि लौकी. आता याच्यातून आपल्याला 2 चिठ्ठ्या काढायच्या ज्या 2 निघतील त्या अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होतील. प्रणित रोहिदास गवारी त्याचं नाव आहे. आपल्याला 2 चिठ्ठ्या काढायच्या त्याच्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी पहिली राष्ट्रीय ग्रामपंचायत लौकी. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे
akl@gmail.com. मेल आयडी आहे aklgawkari@gmail.com.